मित्रांनो, एका माणसाला मी मारत होतो. अच्छा. तर काही लोक येऊन म्हटले, त्या बिचाराला का मारताय हो? यही नहीं, अभी और सुनिए. मी म्हटलं ह्याला पैसे उधार दिलं होतं. जेव्हा पण पैसे मागितलं की ह्यानं एकच म्हणायचं, बायको हॉस्पिटलमध्ये आहे. मला आज कळालं की याची बायको हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करते. मित्रांनो, माझी आई माझ्या बायकोला म्हटली, तुला किती वेळा सांगितले बाहेर जाताना टिकली लावून जात जा. यही नहीं, अभी और सुनिए. तर माझी बायको म्हटली, जीन्स पॅन्टावर कोण टिकली लावतंय? तर माझी आई म्हटली, काय वेडी मुलगी आहे, तुला कोण सांगितलं जीन्सला टिकली लावायचं आहे? टिकली कपाळावर लावायचं आहे. मित्रांनो, जेव्हा मेकअप नव्हतं, अरे कहना क्या चाहते हो? तर मुली लग्न झाल्यानंतर आई वडिलांसंगत एवढा आरडा ओरडा करून रडायच्या. आणि आता मेकअप केल्यावर मुली रडायचं नाव सुद्धा घेत नाहीत. कैसा लगा मेरा मजाक? मित्रांनो, मी एका आजोबाला म्हटलं, आजोबा, माणसं एवढं पैशाच्या मागं का पागल येतो? बात तो सही है. जेव्हा माहिती आहे जाताना काहीच घेऊन जायचं नाही, पैसा घर दार हे सर्व इथं सोडून जायचं आहे, तर एवढं का पागल येतं? तर आजोबा ऐकल्यानंतर खिशात हात घालून माचीची डब्बी काढला, त्यातली एक कांडी घेऊन दातात चगळत म्हटला, मला काय माहिती बे? मित्रांनो, मी माझ्या मनाला विचारलं, यही नहीं, अभी और सुनिए. रात्राचं झोप येत नाही आणि दिवसाला बसायला भेटत नाही, हे प्रेम तर नाही? तर माझ्या मनातून आवाज आला, हे प्रेम नाही आहे, हे गरमीमुळे सर्वांची हेच हाल आहे. मित्रांनो, माझी बायको गॅसवर कुकर लावली. कहना क्या चाहते हो? आणि मला म्हटले, मी जरा बाहेर जाऊन येते, सिटी मोजा. यही नहीं, अभी और सुनिए. आणि 3ला बंद करा म्हटली. मी घडीत टाइम बघितलं, 2 वाजल्यात. आणि अर्ध्या तासानंतर बघतोय कुकर पूर्ण जळून खाक. मित्रांनो, अगर तुम्हाला दारू पियायचं आहे ना, तर दुपारचं प्या. समझ रहे हो ना? त्याचा फायदा काय माहितीये का? अगर तुम्ही दारू पिऊन रस्त्यावर पडले बी ना, तर लोकांना काय वाटेल, असल्या गरमीमध्ये बिचारा चक्कर येऊन पडला. मित्रांनो, आमच्या शेजारीला लेकरू होत नव्हतं म्हणून बामणाकडे गेली होती. अच्छा. तर बामणाला म्हटली, मला लेकरू होत नाही. तर बामण म्हटला, मी अयोध्येला जाऊन दिवा पेटवतो, देवाच्या कृपेने तुला लेकरू होईल. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. मग बामण 15 वर्षानंतर आमच्या शेजारणीच्या घरी आला, बघतोय 10 लेकरं. मग बामण म्हटला, ह्या लेकरांच्या वडिलांना भेटायचं आहे. आमची शेजारी म्हटली, लेकराचा वडील अयोध्येला गेला दिवा विजवायला. मित्रांनो, जेव्हा एक टीचर सर्व सब्जेक्ट शिकू शकत नाही, यही नहीं, अभी और सुनिए. तर एक लेकरू सर्व सब्जेक्ट कसं आठवण ठेवणार हो? किती ना इन्साफी आहे. कैसा लगा मेरा मजाक? मित्रांनो, माझी बायको म्हटली, वो ऐका ना. मी म्हटलं काय? यही नहीं, अभी और सुनिए. मी हसताना कसं दिसते? मी म्हटलो का एकदम करंटासारखी. ती म्हटली, खरंच? मी म्हटलं हा. का की तू जेव्हा पण माझ्या जवळ येतेस ना, मला लई भीती वाटते. मित्रांनो, माझी बायको म्हटली, तुम्ही एवढे भोळे आहो की तुम्हाला कोणी पण आहे ना बेवकूफ बनवेल. अभी मजा आएगा ना भिडो. मी म्हटलं हे तर गोष्ट खरी आहे. म्हणजे कसं काय? म्हटलं सुरुवात तुझ्या वडिलांनाच केलंय. मित्रांनो, भूताच्या पिक्चर मध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत आहेत. हमारे मतलब आपको मत सिखा चल. ते आवाज ऐकून आहे ना मुलगी कोण आहे तिथं म्हणते. जसं की तिला भूत म्हणणार आहे, मी किचन मध्ये मॅगी बनवतोय, तू खाणारीस का. मित्रांनो, मला एक गोष्ट कळणार गेली आहे, या कूलर मध्ये किती बी पाणी टाका, अभी मजा आएगा ना भिड़ो. ही जाते कुठं. आणि एसी मध्ये बगर पाणी टाकणं ते येते कुठून. मित्रांनो, मी देवाला विचारलं, देवा मुली तर एवढ्या सुंदर असतात, हे एवढ्या खतरनाक बायको कुठून बनते. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. तर देवानं म्हटला, बेटा मी तर फक्त मुली बनवतोय, बायको तर तुम्ही बनवताय. आता तुमची परेशानी आहे, तुम्ही बघून घ्या. मित्रांनो, असल्या भयंकर गरमीमध्ये अभी मजा आएगा ना भिड़ो. थंड पाणी पाजवणारे भरपूर मित्र भेटतील. एक चिल्ड बियर पाजवणारा ना असा मित्र भेटला पाहिजे. कैसा लगा मेरा मजाक. मित्रांनो, माझ्या बायकोला कोथिंबीर आणायला सांगितलं होतं. समझ रहे हो. तिनं कढीपत्ता आणले. मी म्हटलं तुला एक काम सांगितलेलं करायला होत नाही, तुला ना घराच्या बाहेर काढायला पाहिजे. मग माझी बायको म्हटली, आपण दोघाला बी घराच्या बाहेर निघावं लागेल. मी म्हटलं का. तुमची आई तर म्हणते की हे शेपू आहे. मित्रांनो, ही मुली येडे वाकडं तोंड करून फोटो काढतात, हमारे मतलब आपको मत सिखा चल. तरी त्यांची फोटो किती छान येते. आणि आम्ही किती बी फिल्टर लावून फोटो काढला तर माकडासाठीच फोटो येते. मित्रांनो, मी घरचा दरवाजा काढला, खांद्यावर येऊन घेऊन जात होतो. अरे कहना क्या चाहते हो. तर वाटामध्ये एक माणूस म्हटला, दरवाजा विकायचा आहे का. यही नहीं, अभी और सुनिए. मी म्हटलो नाही, लॉक खोलायचा आहे, चावी हरवली आहे. मग तो माणूस म्हटला, घरात अगर चोर घुसलं तर. मी म्हटलो घुसणार कसं, दरवाजा तर माझ्याकडे आहे. मित्रांनो, मला वाटतंय आपण या दुनियाची आखरी पिढी आहो. अरे कहना क्या चाहते हो. का की आपण भूकंप बघितलं, नोटबंदी बघितलं, लॉकडाऊन बघितलं, करोनासारखी महामारी बघितलं. आता काय राहिले बघायचं बाकी. कैसा लगा मेरा मजाक. मित्रांनो, माझी बायको एका मंदिरमध्ये नवस मागून दोरा बांधली. प्यारी समझ गई. आणि थोड्या वेळानंतर परत खोलली. अच्छा. मी तिला विचारलं, परत का खोललीस. तर मग ती म्हटली, मी तुमच्या सर्व मुसीबत दूर होऊ द्या म्हणून नवस मागितले होते, पण मला नंतर लक्षात आलं की सर्वात मोठी मुसीबत तर मीच आहे. मित्रांनो, मुलीला जेव्हा प्रेम होतंय ते मुलीचे घरचे विचारतात, कोण आहे ते गाढव. यही नहीं, अभी और सुनिए. आणि तेच प्रेम मुलाला होऊ द्या, मुलाचे घरवाले विचारणार, अरे गाढवा कोण आहे ती मुलगी. प्रेम कुणाला बी होऊ द्या, गाढव तर अखेर मुलालाच बनावं लागतं. मित्रांनो, मी माझ्या बायकोला म्हटलं, तुला इंग्लिश येते का. अभी मजा आएगा ना भिड़ो. ती म्हटली येते की. मग मी काही विचारतो, त्याचा अर्थ सांग म्हटला. मी तुला मारेन हे इंग्लिश मध्ये काय म्हणताय. ती म्हटली, तू हात तरी लावून दाखव, मग तुला दाखवते. मित्रांनो, देव प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रेम करू शकत नाही. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्यासाठी आई बनवलं. आणि देव प्रत्येकाच्या घरी जाऊन सजा पण देऊ शकत नाही, त्यासाठी बायको बनवलं. मित्रांनो, माझी बायको मला म्हटली, चांद कुठं आहे. अच्छा. मी म्हटलं, हे काय माझ्या समोर बसलंय तू.
एक जमीनवरती आहे आणि एक वर आभाळात आहे. मग लग्नाच्या काही वर्षानंतर परत माझी बायको विचारली चांद कुठं आहे. मग मी रागामध्ये तिला म्हटलं, अरे बावळट, वरती काही आभाळामध्ये तुझा बाप बलब घेऊन बसलाय.